ॲक्च्युली सर काय होतं की आपण जे म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत, जे प्रोसेस प्लांट म्हणतो आपण त्यांना, तर त्यांचं काय म्हणणं येतं की सर आपण व्हेजिटेबल्स घेतो, ज्यावेळेस त्याच्या प्रोसेस होते तर त्यावेळेस त्याच्यावरचे सगळे केमिकल्स वगैरे निघून जातात, हे त्यांचं म्हणणं आहे, राईट. पण आम्हाला प्रश्न हा आहे की उद्या तिकडं ज्यावेळेस आपण माल एक्सपोर्ट करतो तर त्यांना सगळं सर्टिफिकेशन वगैरे लागतं, काही कंट्रीजला ऑर्गॅनिक लागतात. तर आता हे जे प्रोसेसिंग प्लांटवर येतं ते म्हणतात की आम्ही म्हणजे ते त्याच्यावर प्रोसेस झाल्यानंतर ऑलरेडी ते केमिकल्स फ्री होऊन जातं, लाईक कमी प्रमाण कमी होऊन जातं, कमी रेसिड्यू फ्री होऊन जातं. तर असं त्यांचं म्हणणं येतं. आणि आताच्या करंट कंडिशनमध्ये आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात ऑर्गॅनिक म्हणजे ऍग्रिकल्चर नाही, म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स नाहीत. सो म्हणून मग हे एक चॅलेंज सगळ्यात मोठं आहे की त्यांना पाहिजे ऑर्गॅनिक आणि आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात ऑर्गॅनिक नाहीये. सो मग हे कसं टॅकल करायचं आहे? ठीक आहे, यामध्ये तुम्ही 2-3 प्रश्न विचारले. सगळ्यात पहिले तर बाबा की त्यांना ऑर्गॅनिक प्रोडक्ट पाहिजे अशी त्यांची रिक्वायरमेंट असं मी पहिला बोलला, तर ते कसं फुलफिल करायचं. तर आय वुड सजेस्ट की आपल्याला पहिले कुठलाही बिझनेस सुरू करताना, आपण नवीन आहोत, तुम्ही नवीन आहात, ऑलवेज सजेस्ट की ऑलवेज स्टार्ट विथ द एक्सपोर्ट रेडी प्रोडक्ट. बरोबर, म्हणजे तुमच्याकडे ही कॅपॅसिटी नाही की R&D करण्यात बसायची, की काय करू, कसं करू, जातं की नाही जातं, का रिडक्शन होईल का, कोणी घेतंय का नाही घेतं, हे प्रश्न अवॉइड करण्यासाठी यू शुड स्टार्ट विथ द एक्सपोर्ट रेडी प्रोडक्ट. जे प्रोडक्ट ऑलरेडी मार्केटमध्ये जात आहे, मग ते ब्रँडेड असतील किंवा नॉन ब्रँडेड असतील, जे ऑलरेडी मार्केटमध्ये जात आहेत आणि कोणत्या कंट्री घेतात हे बघायचं आहे. दॅट इज व्हॉट इज मार्केट अनालिसिस, व्हॉट वी टॉट इन कोर्स. म्हणजे पहिले तुमच्या प्रोडक्टचं एच कोड शोधून ते कुठं जाते, काय जाते, किती प्रमाणात जाते, काय रेटला जातं, ह्याचा अभ्यास, ह्याचं स्टॅटिस्टिक्स तुमच्याकडे पाहिजे. देन यू शुड टेक अ डिसिजन की हे करायचं किंवा नाही करायचं. नवीन प्रोडक्टला सध्या हात घालायची कॅपॅसिटी तुमच्याकडे नाही आहे, हो ना. तर हा पहिला प्रश्न. ऑर्गॅनिक बद्दल जर म्हणतात तर भारतामध्ये ऑर्गॅनिकचं प्रोडक्शन म्हणावं तेवढं नाही. एक्सपोर्टमध्ये प्रोडक्ट सिलेक्ट करताना तुम्हाला, जसं मी म्हटलं, एक्सपोर्ट रेडी प्रोडक्ट आहे, त्यानंतर त्याची कन्सिस्टंट अवेलेबिलिटी आहे का, बरोबर, त्यानंतर स्टँडर्ड फॉर्ममध्ये, त्या क्वांटिटीमध्ये, त्या रेटमध्ये आपल्याला ते नेहमी मिळेल का, हे सुद्धा पाहायचं असतं. कारण एक्सपोर्ट बिझनेस काय वन टाइम ट्रेड नाही, दिस इज अ लॉंग टर्म ट्रेड. कुठलाही बायर तुमच्याकडून प्रोडक्ट घेताना तो एकदाच नाही खरेदी करणार. Either he's a importer, he's a distributor, he's a wholesaler, he's a supermarket, or he's a factory. काहीतरी तो असेल, त्यामुळे तो प्रोडक्ट रिपीटेडली घेणार आहे. त्यामुळे तो हे बघेल की कोण मला एक्सपोर्ट किंवा सप्लायर मिळेल की जे मला कन्सिस्टंटली चांगलं प्रोडक्ट चांगल्या प्राईसमध्ये देईल. मग आपण त्याचा व्ह्यू समजून घेऊन असेच प्रोडक्ट निवडायचे आहेत की जे इथे ऑलरेडी अवेलेबल आहेत. म्हणजे ऑर्गॅनिक जर नसेल अवेलेबल की ते डाऊटफुल असेल तर त्याच्यामध्ये जायलाच नाही पाहिजे सुरुवातीला. एकदा तुम्ही सुरुवात केली, अनुभव आला की मग तुम्हाला लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट दिसतंय, मग तुम्ही लॉंग टर्म प्लॅनिंग करून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये सुद्धा जाऊ शकता. ह्या पुढच्या गोष्टी झाल्या, म्हणजे ह्या लेवलला ते करणं ॲडवायजेबल नाही. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न ऑर्गॅनिकबद्दल, व्हॉल्यूमबद्दल. दुसरं तुम्ही सांगितलं की आपल्याकडे एक फॅक्टरी आहे ज्याचे प्रोडक्ट तुम्ही बघतात, आता डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स आहेत, आणि ते म्हणतात की बाबा की हे आता याच्यातलं केमिकलचं प्रमाण कमी झालंय आणि दीज आर ओके. आणि तुम्हाला म्हणता की बाहेरची रिक्वायरमेंट अशी आहे की अशी स्पेसिफिकेशन त्याला पाहिजे. हे कसं मॅच करायचं? हे असं मॅच करायचं की तुम्हाला जे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे आपण तेच विकू शकतो, बरोबर. तुमच्यासाठी काय फॅक्टरी नवीन प्रोडक्ट तयार करणार नाही, बरोबर. मग आपण काय केलं पाहिजे की फॅक्टरीला म्हटलं पाहिजे की बाबा तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याचं मला स्पेसिफिकेशन द्या, आय वॉन्ट टू लॅब रिपोर्ट. प्रत्येक प्रोडक्टचं प्रोसेस फूडचं एक स्पेसिफिकेशन असतं, टेक्निकल डिटेल्स असतात, आणि ते ऑथराइज लॅबमधनं ते काढलेले असतात आणि त्यांच्याकडे ते असतात. आपलं काम आहे की ते स्पेसिफिकेशन घेणं, त्या प्रोडक्टचं सॅम्पल घेणं, त्या प्रोडक्टचं एक पॅकेजिंग काय अवेलेबल आहे ह्याची सगळी इन्फॉर्मेशन घेणं, आणि ह्या इन्फॉर्मेशनचं एक छोटासा कॅटलॉग बनवून, एक लिफलेट बनवून ते क्लायंटला देणं, बाबा की वी हॅव दिस प्रोडक्ट अवेलेबल, बरोबर. आपण त्याचे हे घेणं, मग ते शोधत बसणं हे डिफिकल्ट होतं. जर त्याला हे स्पेसिफिकेशन्स ओके असतील तर तो ओके म्हणेल, किंवा जर काही वेगळे पाहिजे असतील किंवा काही कमी जास्त पाहिजे असेल तर तो ते मेन्शन करेल की नाही ह्यामध्ये हे केमिकल आहे, आय वॉन्ट दिस ओनली 0.3%. देन यू कॅन आस्क युअर फॅक्टरी, बाबा याचा असा रिस्पॉन्स आलेला, बाकी सगळे स्पेसिफिकेशन्स ओके, पण हा जो केमिकल आहे, हे जे केमिकल आहे हे त्यांना एवढंच पाहिजे, एवढंच लिमिट पाहिजे. आणि फॅक्टरी कॅन मॅनेज दॅट, आणि इफ यू से दिस कॅन बी मॅनेज सर, वी विल डू इट, देन यू कॅन डू द ट्रेड, किंवा तुम्ही ते प्रपोज करू शकता, बरोबर. अनेक पॅलेटचा तर व्हीट फ्लॉर आहे, म्हणजे मैदा किंवा आटा, यामध्ये पण टेक्निकल स्पेसिफिकेशन असतात. याच्यामध्ये काय असतं, ग्लुटेन किती आहे, मॉइश्चर किती आहे, ॲश कंटेंट किती आहे, व्हाईटनेस किती आहे, हे सगळ्या त्याच्यामध्ये पण स्पेसिफिकेशन असतात. आणि हे सगळे त्या मिलमध्ये
मॅनेज होण्यासारख्या असतात. मॉइश्चर किती ठेवायचं आहे ना, ग्लुटेन किती ठेवायचं, काय करायचं, कुठलं व्हीटचं मैदा पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात हो ना. तर तुम्हाला जे प्रोडक्ट अवेलेबल आहे, जे स्पेसिफिकेशन अवेलेबल आहे, हे पहिले मॅन्युफॅक्चररकडनं घ्यायचं आणि ते तुम्हाला बायरला प्रपोज करायचं अँड देन सी की व्हॉट इज रिक्वायर्ड, व्हॉट इज सेड. जर ते शक्य होणार असेल तरच आपण ते करू शकतो, अदरवाईज नाही करू शकत ना. मग जर असेल काही चेंजेस, मग लॉंग टर्म प्लॅनिंग होऊ शकतो. बाबा नाही, रेसिड्यू फ्रीज पाहिजे, ऑर्गॅनिकच पाहिजे. मग ती फॅक्टरी म्हणेल की मला वेळ लागेल ते प्रोडक्ट घ्यायला, थोडे शेतकरी शोधायला, शेतकरी तयार करायला, मग ते घेणार, मग ते प्रोसेस करणार, अशा गोष्टी होऊ शकतात हो ना. त्यानंतर तुम्ही ह्याबद्दलही बोललात की अनेक इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेसिड्यू फ्री आहे, ऑर्गॅनिक आहे, किंवा आता आजकाल लोक ग्लोबल गॅप पण प्रोडक्ट मागतायत, युरोपमध्ये, USA मध्ये. हे कसं करायचं, या सगळ्यांसाठी लॉंग टर्म प्लॅनिंग असणं अत्यंत आवश्यक आहे. ते काय आत्ता अवेलेबल असणं फार डिफिकल्ट आहे, बट आमचा फेडरेशनचा प्रयत्न हाच आहे की सगळ्यात पहिले एक्सपोर्टरला पण हे समजावं, म्हणून जास्तीत जास्त लोक आपले ह्यामध्ये आले पाहिजे, तर त्यांना ह्या गोष्टी समजतील आणि हे नॉलेज घेऊन आपल्याला आपले पुढचे मध्ये सप्लायर्स आणि प्रोड्युसर, शेतकरी यांच्यापर्यंत हे नॉलेज पास ऑन करायला लागेल, तरच ते शक्य आहे. नाहीतर आपण महाराष्ट्र, भारत पण हे करू शकणार नाही. आणि उद्याची दिशा तीच आहे. आज आपलं सगळं फ्रुट्स, व्हेजिटेबल्स हे जे आहे प्रोडक्ट्स, फळे, भाजीपाला, हे सगळं गल्फमध्ये जास्त जाते का, गल्फमध्ये सगळं ऍक्सेप्ट होत आहे. तिथे जास्त लेबर क्लास आहे, तो इंडियन, पाकिस्तानी, बांगलादेशी, फिलिपाईन्स, ह्या बाकी चायना इकडचे लोक आहेत आणि हे सगळं खातात म्हणून जात आहे. जर उद्या गल्फ कंट्री म्हणाला की आम्हाला रेसिड्यू फ्री पाहिजे, वी आर फिनिश्ड. त्यामुळे वी आर सिटिंग ॲट द बिग रिस्क. म्हणून आम्हाला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्याकडे बघावं, हे इंटरनॅशनल ट्रेड समजून घ्यावा, म्हणजे ग्लोबल क्वालिटी, ग्लोबल सर्टिफिकेशन, प्रोडक्ट, त्याचं अवेलेबिलिटी हे कळेल आणि ते प्लॅन करू शकू आपण आणि ते लोकांना देऊ शकू आणि तरच ट्रेड होईल. बरोबर. आणखी काय प्रश्न आहेत तुमचे? सर, आपण समजा आपल्याला ऑर्डर मिळाली, कंटेनर आपण रेडी केलाय, पाठवलाय, असं होऊ शकतं का लास्ट मोमेंटला त्यांनी आलाय नाही, मला हा नकोय म्हणून त्यांनी लास्ट मोमेंट रिजेक्ट केलेला आहे, असं होऊ शकतं का? आणि जर असं झालं तर ते का होऊ शकतं, आणि जर झालं तर त्याला काय काय करू शकतो आपण? असं होऊ शकतं, काही आपल्या कंट्रोलमधल्या गोष्टी असतील किंवा काही आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या पण गोष्टी असतील. आताच तुम्ही अफगाणिस्तानचं एक उदाहरण दिलं. आता ज्याच्यामध्ये काही लोकांचे शिपमेंट शेड्यूल असतील ते काहीच करू शकत नाही, बिकॉज दॅट कंट्री इज गॉन. आणि सगळं त्यांचं बँकिंग कोलॅप झाले आणि गव्हर्नमेंट पण कोलॅप झालं, त्यामुळे ते होऊ शकत नाही. ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. दिस आर लाईक अ नॅचरल कॅलॅमिटी, ते आपण करू शकत नाही. तर यासाठीच आपण सांगतो नेहमी की इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय करताना वी शुड मॅनेज आवर रिस्क वेल. तर आपल्याकडे अनेक इन्शुरन्सेस असतात. एक तर क्रेडिट इन्शुरन्स असतो आणि दुसरा तुमचा कार्गो इन्शुरन्स असतो. हे दोन्ही इन्शुरन्सेस घेऊनच काम करायचं, याच्या व्यतिरिक्त काम करायचं नाही. ह्या ज्या सगळ्या रिस्क आहेत, ज्या आपल्या कंट्रोलच्या बियॉन्ड आहेत, ह्या त्यामध्ये कव्हर होतात. पण आता डेफिनेटली अँड आवर गव्हर्नमेंट इज सपोर्टिंग अस इन दॅट. म्हणजे गव्हर्नमेंटचा सपोर्ट आपल्याला इन्शुरन्स सपोर्ट मिळेल. म्हणजे इन केस जर दोन्ही इन्शुरन्स आपल्याकडे असतील आणि जर कंटेनर लास्ट मोमेंटला रिजेक्ट केला तर आपण पाठवणाऱ्या लॉस मध्ये आपल्याला इन्शुरन्सचा क्लेम करू शकतो, आपल्याला क्लेम मिळू शकतो. यस, मिळू शकतो. एक अजून एक म्हणजे मी एक असंच ऐकलं होतं जनरल, सो की आपला कंटेनर तिथे गेला, त्यांनी फॉर एक्झाम्पल एक 20-25 बॅगा असतील आपलं एक्झाम्पल त्या कंटेनरमध्ये, तर त्यातल्या काही काही बॅगा म्हणजे ते असं म्हणायचे की नाही हे प्रॉडक्ट खराब झालेले आहेत किंवा म्हणजे सडलेले आहेत वगैरे, तर असे करून करून ते बाहेर काढायचे. तसे माझा एक फ्रेंड मग शेवटी तो वैतागला ह्या गोष्टीला, कारण की तो म्हटल्यावर ज्यावेळेस माझ्याकडून जाऊन त्याला व्यवस्थित असतं, असं लगेच एवढ्या दिवसात का खराब होतं. सो मग एकदा तोच स्वतः गेला, तेच ज्यावेळेस ते 8-10 बॅगा बोलवत होते की एवढा खराब, त्यातली एखादी बॅग खराब निघायची. म्हणजे ज्यावेळेस तो स्वतःहून तिथे जाऊन उभं राहून त्यांनी चेक केलं की बघू बरं, मला पण लक्षात आलं पण की असं कसं काय होतं. सो मग ते हे कसं थोडेसे फ्रॉड व्हायचे चान्सेस असतात, मग ते कसे टॅकल करायचे? बरोबर. आता ह्या गोष्टी होतात, म्हणूनच जो आपला कस्टमर आहे त्याच्याकडे आपला पार्टनर म्हणूनच बघितलं पाहिजे. आणि जे आपले पार्टनर होण्याचे लायकीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण काम केलं पाहिजे. अननोन लोकांशी आपण कधी कधी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये किंवा काही गोष्टी इग्नोर करून किंवा काही अजम्पशन्स देऊन जर काम केलं तर असे प्रॉब्लेम होतात. आता तुम्हीच विचार करा, तर तो एखादा माणूस तुम्हाला चांगला ओळखतो, तुमच्या नेटवर्कमधला आहे, तो असं करायला दजावणार नाही शक्यतो. तो कमी जास्त सांगेल, पण तो असं तुम्हाला पूर्ण असं तऱ्हेनं फसवणार नाही. हो ना, ठीक आहे. किंवा तो काय प्रॉब्लेम असतो सांगेल, बाबा तू पेमेंटला थांब, नंतर घे, कमी घे, काहीतरी घे, असं तो सांगेल. ह्याला दुसरे, आता कसं आहे की हा इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस हा 2 कंट्रीमध्ये होणारा बिझनेस आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये काही अजम्पशन्स नसावे. तुमचं कंटेनर इथं स्टफिंग करताना
तुम्ही ह्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन पण करू शकता. बरोबर, म्हणजे SGS सारख्या ज्या ग्लोबल कंपनीज आहेत तुम्ही त्यांचं मदत घेऊ शकता. बाबा इथं कंटेनर स्टफिंग करताना हे आमचं प्रोडक्ट, हे क्वालिटी, हे एवढे वेट, हे सगळं झालेलं आहे आणि वी हॅव दॅट SGS सर्टिफिकेट. मग तुमची रिस्पॉन्सिबिलिटी इज ओव्हर. असं होऊ शकतं कधी कधी की त्या कंटेनरच्या ट्रान्झिटमध्ये प्रॉब्लेम झाला, टेम्परेचर ड्रॉप झालं, त्यामुळे प्रोडक्ट खराब झालं, अशा केसेस पण झालेल्या आहेत. हो ना, ठीक आहे, हे करून तुम्ही करू शकता. म्हणजे हा एक पर्याय झाला की तुम्ही थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करू शकता कुठल्याही प्रोडक्टसाठी. जे तुम्ही मगाशी डिहायड्रेटेड प्रोडक्टबद्दल सुद्धा विचारलं की एखादा म्हणाला की आम्हाला पाहिजेच नाही आणि नको आता मला हे प्रोडक्ट, मला चालत नाही किंवा काय, मग कशामुळे तो असं म्हणतो हे पण शोधलं पाहिजे. एक तर ते स्पेसिफिकेशन्स मॅच झाले नाही किंवा मग त्याच्याकडचं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे ही डिफॉल्टेड बेसिकली. पण असे असू शकतात. या दोन्ही गोष्टींना आपल्याला इन्शुरन्स सपोर्ट मिळू शकतो. म्हणूनच ऑर्डर्स घेताना आपले टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आपण ॲग्री करून घेतले पाहिजे फॉर्मली. ओके. अँड दॅट शुड बी इन दॅट डॉक्युमेंट, ब्लॅक अँड व्हाईट. ओके. बरोबर, म्हणजे हे स्पेसिफिकेशन ॲग्री झालेले आहेत, ह्या स्पेसिफिकेशन प्रोडक्ट येणार आणि आता हे सर्टिफिकेट आहे आणि वी शुड बी 100% कॉन्फिडंट दॅट आपण जे पाठवतो ते हेच आहे. तर मग असा प्रॉब्लेम होणार नाही. एक अजून एक माझी क्वेरी होती की असं म्हणजे सेम की माझ्या एका फ्रेंडच्या काय आलं की त्यांनी एक पॅकेट्समध्ये व्यवस्थित प्रॉडक्ट त्यांनी जसं सांगितलेलं तसं एकदम व्यवस्थित होतं. फक्त त्याच्याकडून काय झालं की आय थिंक ऑस्ट्रेलियात त्यांनी एक्सपोर्ट केलं, पण तिथं स्टेपल पॅकेजिंग चालत नाही, समथिंग असं झालं. सो मग नेमकं त्यांनी ते तिकडं पाठवलं आणि ते तिकडं CHने रिजेक्ट केलं. आता प्रॉडक्ट चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, फक्त पॅकेजिंगचा इश्यू झाला. पण मग ना ते CH ते पुढे सोडतात ना इकडं, म्हणजे परत इकडं आणता येतात. तर अशा केसला कसं टॅकल करतात? मग त्या केसमध्ये इन्शुरन्स कंपनी आपल्याला हेल्प करते का? नाही, ही एक्सपोर्टरची चूक आहे. ऍक्च्युली आपल्याला एक्सपोर्ट ऑर्डर घेताना ते प्रोडक्ट, त्याचं स्पेसिफिकेशन, त्याचं पॅकेजिंग आणि त्यानंतर शिपमेंट कधी करायचे आणि त्याची नंतर काय डॉक्युमेंट द्यायचे, या सगळ्या टर्म्स कंडिशन्स क्रिस्टल क्लिअर पाहिजे. पॅकेजिंग काय पाहिजे हे त्या इम्पोर्टरकडून आपण विचारून घेतलं पाहिजे की बाबा की कसं पॅकेजिंग पाहिजे तुम्हाला. ही नोच की त्या कंट्रीमध्ये काय चालतंय आणि काय नाही चालत. आजकाल सगळ्यांना माहिती की फूड प्रोडक्ट्समध्ये स्टॅपलिंग किंवा स्टॅपलर वगैरे ह्या मेटल सारख्या गोष्टी अलाउड नाही आहेत. तर ते आपलं नॉलेज येते, हे सगळं नॉलेज घेऊनच काम केलं पाहिजे. तिथं काय चालतं, ऑलरेडी कुठल्या पॅकिंगमध्ये जातं आणि शक्यतो मग हे सगळ्या गोष्टी मेटलवाले अवॉइड केल्या पाहिजे. हे तर उघडच आहे. ते मग एक्सपोर्टरची चूक आहे. हे आपल्या आधीच डॉक्युमेंट्समध्ये किंवा ऑर्डर घेताना आपण क्लिअर केलं पाहिजे, म्हणजे पुढे प्रॉब्लेम येणार नाही. आणि सगळं तुमच्या बायरला हे बऱ्यापैकी माहिती असतं, कारण तो तिथे ट्रेड करतोय, तो दुसऱ्या कंट्रीमधनं दुसऱ्या सप्लायरकडनं माल घेतो, तर मग त्याला अंदाज असतो. पण आपलं तो ही माइट बी अज्युमिंग दॅट की यू नो एव्हरीथिंग. म्हणून आपण कुठलाच अजम्पशन ठेवायचं नाही. प्रत्येक गोष्ट क्लिअर, क्रिस्टल क्लिअर करून ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ॲग्रीमेंटमध्ये लिहून घ्यायची, म्हणजे मग पुढे प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही मगाशी एक पॉइंट घेतला की आपण ऍज अ पार्टनर म्हणून त्याला ट्रीट केलं गेलं पाहिजे, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. आता आमच्यासारखे बरेच जण आहेत की जे न्यू स्टार्टअप आहेत, त्यांच्यासाठी तो न्यू पर्सनच आहे. मग अशा वेळेला त्याची जेन्युइनिटी कशी चेक करायची? ते कसं आहे की दॅट्स अ बिझनेस स्केल आय वुड से. इथे पण आपण कोणाला माल उधार देताना आपण काय बघतो, कोण आहे, किती काम करतोय, किती वर्षापासून आहे, लायसन्स आहेत का, GST आहे का, जाऊन त्याला ऑफिस जाऊन बघतो. मार्केटमधली पद त्याला 10 लोकांना विचारून बघू शकतो किती वर्षापासून मार्केटमध्ये आहे. त्याचे कोणी सप्लाय ज्याला माल टाकतो किंवा ज्याच्याकडून माल घेतो त्याला आपण एखादा रेफरन्स विचारू शकतो, बाबा यांनी पैसे वेळेवर दिलेत का. या सगळ्या गोष्टी आपण इथेही चेक केल्या पाहिजे. त्याच गोष्टी आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा चेक केल्या पाहिजे. मग त्या बाहेरचं व्हेरिफिकेशन करताना मग त्याचे सगळे लायसन्सेस बघितले पाहिजे. त्यानंतर त्याचा पास्ट परफॉर्मन्स पण बघू शकतो. आता आम्ही काही मोठ्या कंपन्यांबरोबर, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कंपन्यांबरोबर काम करतो, तर दे ऑलवेज आस्क फॉर द पास्ट परफॉर्मन्स. म्हणजे काय, तुमचं मागचं तुम्ही ट्रेड कधी केलं त्याचे डिटेल्स आम्हाला पाहिजे. दे आस्क हो ना. मग जो असेल सक्सेसफुली त्यांनी ते डील केलं तर त्याच्याबरोबरच पुढचं काम करता. मग तुम्ही हे करू शकता, रेफरन्सेस त्याच्याकडून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला पास्ट परफॉर्मन्स द्या किंवा तुम्ही इंडियातून माल घेताय का, कोणाकडून घेताय त्याचा रेफरन्स देता का आम्हाला. म्हणजे यू शुड बी डिमांडिंग. आपले लोक जसं तुम्ही म्हणाल की एक्सपोर्ट खूप ग्लॅमरस आहे आणि बाय म्हणजे कोणतरी फारच मोठा आहे आणि त्याच्या मागं म्हणजे ओव्हर एक्साइटमेंटमध्ये आणि ते असं करतात त्याला की ट्रीट की तो यांना बकरात बनवतो. तर वी आर इक्वल. जेवढा बायर इम्पॉर्टंट आहे तेवढाच इम्पॉर्टंट सप्लायर सुद्धा आहे. ज्याच्याकडे मी तर म्हणेन ज्याच्याकडे प्रोडक्ट आहे, ही इज अ किंग इन द मार्केट. पण चांगलं प्रोडक्ट चांगल्या रेटला कन्सिस्टंटली अवेलेबल असणं इज नॉट अ इझी थिंग. त्यामुळे तुम्ही त्याचं बॅकग्राऊंड बघा, लायसन्सेस बघा, रेफरन्सेस बघा, त्याचं पास्ट परफॉर्मन्स बघा. मार्केटमध्ये तुम्हाला नेटवर्क तयार करायला लागेल. अननोन माणूस तुमच्याकडून घेऊ शकत नाही.
So you have to know the buyer and buyer has to know you. तुमच्यामध्ये काही बोलणं होईल, 2-4 मीटिंग होतील, ऑनलाईन होतील, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होईल, वाटलं तुम्ही तर भेट देऊ शकता, हो ना. आणि त्याची कॅपॅसिटी जाणून घ्या, तो व्हॉल्यूम काय, त्याचं बिझनेस मॉडेल काय, हा पुढे कोणाला सप्लाय करतो, हो ना, किती वर्षापासून मार्केटमध्ये आहे, त्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन ECGC मधनं करून घ्या की त्याचा बाबा हा डिफॉल्टमध्ये तर नाही. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि जर आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी वगैरे मिळत असेल तर देन वी कॅन डील विथ दॅट. परत त्यांच्या पेमेंट टर्म्सला तो राजी आहे की नाही हे पण तुम्हाला बघायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बोलूनच होऊ शकतात. आणि हे बाहेर कसे की पहिल्यांदाच आपल्याला लगेच बाहेर मिळेल आणि आपण त्याच्याबरोबर डील साईन करेन अशी अपेक्षा ठेवूच नका. मग तुम्हाला कदाचित 10 बायर बरोबर डील करायला लागेल, प्रयत्न करायला लागेल, मग तुम्ही शिकताल ते निगोशिएशन स्किल्स आणि मे बी 11वी ऑर्डर तुमची क्रॅक होऊ शकते. तर एवढे एफर्ट टाकण्याची तुम्ही तयारी ठेवा, हो ना. मार्केटमध्ये बायर्स आहेत, एखादा जरी गेला तरी चालेल, पण आपल्या पेमेंट टर्म्स ठेवा, ॲग्रेसिव्हली मार्केटिंग करा आणि नॉलेज घ्या प्रोडक्टचं आणि निगोशिएशन करायचा प्रयत्न करा. इट्स ऑल बिझनेस स्किल्स, राईट. कुठल्याही बायरला किती मोठा असला तरी त्याला नवीन सप्लायर चांगल्या प्रोडक्ट चांगल्या रेटमध्ये देणारा पाहिजेच असतो, ना. त्यामुळे संधी मार्केटमध्ये नेहमीच अवेलेबल असते. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आता तुम्ही सांगितलं की त्याचं पास्ट बॅकग्राऊंड चेक करायचं, XYZ व्हॉट एव्हर नंबर ऑफ थिंग्स तुम्ही सांगितल्या. आम्ही नवीन ज्यांचं नवीन स्टार्टअप आहे त्यांना आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन ह्या प्रत्येक लेवलवर हेल्प करतो. करतो आम्ही. म्हणजे आता कसं आहे की आपले अनेक स्टुडंट्स, अनेक असोसिएट आहेत, प्रत्येक जण वेगळ्या इंडस्ट्रीमधनं वेगळे प्रोडक्ट घेऊन येतात. तर सगळ्यांना त्या प्रमाणात हेल्प करणं काही शक्य होत नाही. पण आपण त्यांना ऍडवाइस करतो की जसं तुम्हाला आता सांगितलं की त्या बाहेरचं काय बघितलं पाहिजे, अँड दिस यू कॅन डू इट ऑन युअर ओन. हे सगळं इंटरनेटवरच आहे. जर एखादा कंपनी आहे आणि ज्याला जो आपल्याला म्हणतोय की बाबा की मला हे पाहिजे आणि त्या कंपनीचं कुठंच रेकॉर्ड नाहीये, तो ना कुठल्या B2B प्लॅटफॉर्मवर आहे, त्याची वेबसाईट नाहीये, त्याचं लायसन्स दिसत नाहीये, त्याचे काही पोस्ट दिसत नाहीये, सोशल मीडियावर दिसत नाहीये, एकदम अननोन माणूस आहे, त्याच्याशी कोण डील करेल? नाही करणार. जे लोक ट्रान्सपरंट आहेत, जे लोक मार्केटमध्ये दिसत आहेत, जे व्हिजिबल आहेत, जे बायर पण आणि जे सप्लायर पण, हे दोन्ही बाजूला ऍप्लिकेबल आहे. असा बायर बाबा नवीन एक्सपोर्टर तयार झाला, तो घरीच बसून मात्र एक ऑर्डर शोधतोय, त्याला काय मिळणार आहे? ही हॅज टू बी व्हिजिबल ऑन द सोशल मीडिया ऑर इंटरनेट प्लॅटफॉर्म. ॲटलिस्ट ते लोकांना दिसेल, लोक तुम्हाला विचारतील, बोलतील, हे तर करू शकतील. त्यामुळं आम्ही तुम्हाला ॲडवाइस करू शकतो की त्या लोकांना कसं शोधायचं आणि त्या लोकांना कसं व्हेरीफाय करायचं. दॅट्स व्हॉट वी कॅन डू. अँड दॅट्स अ सेम, इट डझंट मॅटर कुठले प्रोडक्ट असेल तर हीच प्रोसेस आहे.